हे उगाचच आहे. मला खरं तर पुन्हा जसं राजा म्हणाला घरी आल्यासारखं वाटतंय, खरं तर मला माहेरी परत आल्यासारखं वाटतंय. अशासाठी की खरंच मी गेल्या 1-1.5 वर्षभर सिनेमांचं शूटिंग करत होते, त्यामुळे मला प्रयोग करणं शक्य नव्हतं आणि मी नाटक खूप मिस करत होते. मला नाटकाचे प्रयोग, नाटकाचे दौरे हे सगळे आठवत होते. अर्थात नाटक तेव्हा शोध चालूच होता आमचा आणि त्याच्यावर काम चालूच होतं. पण जेव्हा माझ्या या नाटकाच्या रिहर्सल सुरू झाल्या तेव्हा मी निश्वास सोडला की हा, आता मी पुन्हा माझ्या माहेरी आले, आता मी धुडघूस घालायला मोकळी पुन्हा स्टेजवर. खूप मजा येते आम्हाला ह्या रिहर्सल्स करताना, कारण मुळात जो माझा फोटे आहे, जो माझा बाज आहे, तो जो सगळ्या प्रेक्षकांना आवडतो तो कॉमेडी आहे आणि मला पुन्हा इथे बऱ्याच दिवसांनी कॉमेडी करायला मिळते. त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि दादांचं आणि अष्टविनायकचं आणि माझं म्हणजे 25 वर्ष झाली आता आम्हाला, आम्ही एकत्र काम करतोय. जाऊबाई जोरात पासून आम्ही एकत्र आहोत, ते आस्तागायत आम्ही एकत्र आहोत. एक मला सांगायला खूप आवडेल की मी जाऊबाई जोरात पासून आत्तापर्यंत दुसरं कुठल्याही संस्थेकडे काम केलेलं नाही, फक्त अष्टविनायककडे काम केलेलं आहे. आणि अष्टविनायकनेही मला तेवढंच प्रेम दिले, म्हणूनच मला वाटतं आर्टिस्ट एका ठिकाणी टिकून राहतात. प्रसाद किंवा स्वप्नील त्यांनी जेव्हा अष्टविनायककडे काम केलं तेव्हा त्यांनाही हाच अनुभव आला होता. तर त्या अष्टविनायक बरोबर आता प्रसाद आणि स्वप्नील जोडले गेलेत, हेही मला खूप आवडले. आम्हाला मी जेव्हा स्क्रिप्टचं जे आता राजेश म्हणाला तसं की जेव्हा काही चेंजेस चालू होते, काय अजून करता येईल मजेशीर, काय अजून आपल्याला आणता येईल, तेव्हा आम्हाला या दोघांची खूप मदत झाली. प्रसाद स्वतः कलाकार असल्यामुळे त्याचं तिरपाकडे डोकं चालतं कॉमेडीसाठी, त्याचाही या आमच्या स्क्रिप्टला खूप फायदा झाला. म्हणजे तुम्हाला प्रसादच्या स्टाईलची कॉमेडी पण यात बघायला मिळेल, माझ्या स्टाईलची कॉमेडी पण बघायला मिळेल. प्रथमेश जो एक मॅडनेस कोकणातून घेऊन आलाय तो मॅडनेस यात बघायला मिळेल. आणि राजेश देशपांडे सुद्धा कोकणातला आहे, त्यामुळे एक ना एक वेगळी भट्टी जमली या नाटकाच्या निमित्ताने आमची. मी प्रथमेशचं कौतुक कशासाठी करेन, बऱ्याचदा असं होतं, म्हणजे मी याच्या आधी अनुभवलेलं आहे की तरुण मुलं असतात आणि मग त्यांना काही चेंजेस सांगितले की ते भांबावून जातात, त्यांच्या लक्षात येत नाही काय म्हणजे काय सांगतायत, आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे. त्या मुलांनी अगदी म्हणजे ज्याला म्हणतात एकलव्यासारखं की ओके नाही, मला ह्या स्क्रिप्टवर हे काम करायचंय, मला हे करायचंच आहे, ठीक आहे तुम्हाला हे हवंय तर ते मी करून देतो, या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि माझं नेहमीच म्हणणं आहे की पाया भक्कम असेल, तुमचं स्क्रिप्ट भक्कम असेल तर तुम्ही मोठा डोलारा रचू शकता याच्यावर. या सगळ्या गोष्टींमध्ये ना मी जसं दादांचं डोकं खायचे की अमुक हवंय आपल्याला, तमुक हवंय, यावेळेस मी मंजूला खूप त्रास दिलाय. मंजूला फोन करून रोज माझं अमकं करायचंय, तमकं करायचंय, आणि तिने ज्या पद्धतीने शांत, कुठे गेली ती, ज्या पद्धतीने तिने शांतपणे सगळं माझं ऐकून घेत सगळं केलं ना, मी खरंच मंजू थँक्यू सो मच. कारण या सगळ्या गोष्टी नसतील ना तर शांतपणे आपलं काम करता येत नाही. म्हणजे त्या मी तिच्यावर सोपवायचे आणि मग मी माझं काम करायचे. सगळ्यात महत्वाचं आहे टेक्निकल टीम. काय होतं की आम्ही पंचेस टाकू, आम्ही सगळे स्क्रिप्ट छान बांधून घेऊ, टेक्निकल टीम तेवढीच महत्वाची आहे आणि उत्तम टेक्निकल टीम या नाटकाला आम्हाला लाभलेली आहे. एक सेट तुम्हाला इथे दिसतोच आहे, प्रदीप मुळेने, अर्थात प्रदीप बद्दल मी काय बोलणार, तो उत्कृष्ट सेट करतोच, पण इतका सुंदर सुंदर सेट त्याने आम्हाला दिलेला आहे ना आता. आणि पुन्हा एकदा दादांचे आणि मंजू आणि प्रसाद स्वप्नीलचे आभार. जवळपास पहिल्या रिहर्सल पासून आम्हाला हा सेट अवेलेबल करून दिलाय, जे की आज शक्य नसतं की निर्मात्याला ते करणं. खूप गोष्टी आहेत की ज्याने हे नाटक मोठं व्हायला, बांधायला मदत होते. त्यानंतर आत्ता आमची गाणी लिहिलेत क्षितिज पटवर्धन यांनी.
आत्ताच्या घडीचा एक ताज्या दमाचा लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार आहे तो. नाटक म्हणजे पूर्ण नाटक बघून झाल्यानंतर गाणी लिहीन मी, हे पण होत नाही. तुम्ही सांगा आम्ही गाणी लिहून देतो, असं बऱ्याचदा हल्ली होतं. म्हणजे मला ना या तरुण मुलांचं खूप कौतुक वाटतं या गोष्टीसाठी, की सगळं आत्मसात करून घेऊन शिकून ते करतायत. या गोष्टीचं मला खरंच कौतुक वाटतं खूप. आणि अजित परब त्याचं म्युझिक करतोय. मगाशी आम्हाला सगळ्यांना जेव्हा स्टेजवर बोलवलं तेव्हा आम्ही सगळे आर्टिस्ट आलो. आमच्या बरोबर 4 गावकरी सुद्धा आहेत. उभे राहा रे, कुठे आहेत? हा, ते 4 गावकरी सुद्धा आहेत, पण तेही तितकेच महत्वाचे आहेत. तेही तुम्हाला हसवणार आहेत. मला या सगळ्या गोष्टी ना एक पॅकेज म्हणून खूप छान बघायला वाटतात. आणि एक पॅकेज म्हणून लाडकी बहीण योजना हे एक अत्यंत गोड नाटक आहे. तुम्हाला कॉमेडी हवी असते माझ्याकडून, मी पण खूप सिरियस करून आता जरा वाटलं की नाही कॉमेडीच करावी, जरा लोकांना हसवूया. माझं एक सिरियस फिल्म आली होती आता, तेव्हा मी पत्रकार परिषदेत पण म्हटलं मला नाही आवडत लोकांना रडवायला, मला लोकांना हसवायला आवडतं. सो आता मी पुन्हा माझ्या माहेरी आले आणि मी तुम्हाला हसवायला सज्ज आहे. हा, प्राची पण आहे. म्हणजे सगळीच खरं तर ही मुलं आहेत ना, ही म्हणजे जीव ओतून रिहर्सलला काम करत होते. त्यामुळे आम्ही सगळे आता एकत्र, म्हणजे एकटी निर्मितीचं आपण काही करू शकणार नाही. आम्ही आमच्या सगळ्यांची भट्टी जमले. ती आता भट्टी कशी तापली आहे ती बघायला सगळ्यांनी थिएटरला यायचं आहे. आणि मला खात्री आहे की लोक नक्की येतील या नाटकाला. कारण जेव्हा तुम्हाला काहीतरी डोक्याचं ताण घालवणारं स्ट्रेस असतो घरात, ते नको यार, परत जाऊन थिएटरमध्ये कोण स्ट्रेस घेणार. त्यासाठी जेव्हा लोकांना काही हवं असतं ते द्यायला मी इथे तयार आहे. ते मी घेऊन आलेले आहे आणि ते बघायला तुम्ही थिएटरमध्ये या. आमच्याकडनं सांघिक जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. आता तुम्ही वन ऑन वन तुम्हाला ज्यांच्या कोणाशी बोलायचं ते आपण बोलू शकता. नाटकाची संपूर्ण टीम, निर्मिती त्याही अर्थात आहेच. मुकेश आहे, स्नेहा आहे, अधोक्षज आहे, सिद्धी आहे, मुकेश आहे. तर तुम्ही या सगळ्यांशी पण वन ऑन वन बोलू शकता. नाटकाच्या निर्मात्यांमधले संजय मेमाणे फार सुंदर बोलतात, त्यांच्याशी पण तुम्ही बोलू शकता. आणि तृप्ती पाटील हे दोघेही फार उत्तम बोलतात, तर तुम्ही त्यांच्याशी पण बोलू शकता. हा, तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही वन ऑन वन घेऊ शकता. धन्यवाद, थँक्यू. एक वन ऑन वन फोटो घेतला, एक फोटो घेऊया. तुम्ही पण या दोघं फोटोला. मंजू